हॅलो फ्रेंड्स. आज बेटा आपण पाहणार आहेत वर्नर थेरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स किंवा बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ही थेरी इंट्रोड्यूस कोणी केली? तर वर्नर नावाच्या सायंटिस्टनं. त्याबद्दल त्याला नोबेल प्राइज मिळालेले. या थिअरीमध्ये त्याने एक पॉइंट इतका सुंदर सांगितला की कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये मेटलला दोन पद्धतीच्या व्हॅलन्सीज आहेत त्यांनी सांगितल्या. मेटलला दोन प्रकारच्या व्हॅलन्सीज आहेत हे त्यांनी सांगितले. पहिली व्हॅलन्सी कोणती आहे तर प्रायमरी व्हॅलन्सी आणि दुसरी कोणती आहे तर सेकंडरी व्हॅलन्सी. जसं फॉर एक्झाम्पल इथं कोऑर्डिनेशन कंपाऊंड पहा बेटा, CO NS3 5 सॉरी NS3 6 आणि Cl3 हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता मेटलला पहिली व्हॅलन्सी जी सांगितली प्रायमरी व्हॅलन्सी, जी आपण आता त्याचं नाव घेतो तो काय, ऑक्सिडेशन स्टेट. मेटलची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे मेटल किंवा मेटल आयनची, ही प्रायमरी व्हॅलन्सी त्याने सांगितली आणि ती आयोनायझेबल सांगितली. इथं पहा, हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मी रिप्रेझेंट केला या फॉर्म मध्ये. मी म्हणजे वर्नरनं रिप्रेझेंट केलेला आहे. आता या वर्नरने या कोबाल्टची प्रायमरी व्हॅलन्सी कशी सॅटिस्फाय केली, तर त्याने काय सांगितलं की हा जो पार्ट आहे Cl- हे निगेटिव्हली चार्ज आयन आहे. या निगेटिव्हली चार्ज आयन वरून याची त्यांनी व्हॅलन्सी सांगितली 3 आहे. पहा ना, पण इथं या कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट आपण किती काढतो तर +3. कशावरून काढतो तर हे टोटल -3. ठीक आहे, ही झाली त्याची प्रायमरी व्हॅलन्सी. ही व्हॅलन्सी आयोनायझेबल आहे आणि नॉन डायरेक्शनल आहे. आता आयोनायझेबल कशी आहे, तर त्यांनी या कंपाऊंडचं जेव्हा त्यांनी ॲक्वियस सोल्युशन घेतलं, ॲक्वियस सोल्युशन घेतल्यानंतर याचे कॅटायन्स आणि ॲनायन्स फॉर्म झाले. इथं म्हणजे हा पार्ट काय झाला, तुमचा आयोनायझेबल पार्ट झाला. आणि या त्यांनी हे सांगितलं की या पार्ट वरून कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जॉमेट्री येत नाही, डिसाइड होत नाही, फिक्स होत नाही या कंपाऊंड या केसहून. याला ते नाव काय दिलं तर काउंटर आयन दिलं. आणि दुसरा जो पार्ट दिला, दुसरी जे दिले त्याने सेकंडरी व्हॅलन्सी, ही सेकंडरी व्हॅलन्सी काय तर या मेटल आयनचा कोऑर्डिनेशन नंबर. मग या मेटल आयनचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. म्हणजे या मेटल आणि लिगॅंड मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड किती आहेत तर 6 आहेत. ही झाली त्याची सेकंडरी व्हॅलन्सी. आता ही सेकंडरी व्हॅलन्सी तुम्ही सॅटिस्फाय कशावरून करायले, आम्ही लिगॅंड वरून करायले. हे लिगॅंड कोणतं आहे, निगेटिव्हली चार्ज लिगॅंड, सॉरी न्यूट्रल लिगॅंड. आणि या कंपाऊंडची जॉमेट्री फिक्स कशावरून आहे तर या पार्ट वरून आहे बेटा, या सेकंडरी व्हॅलन्सी. वर्नरला दिलंय की जेव्हा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे तेव्हा त्या कॉम्प्लेक्सची जॉमेट्री ही ऑक्टाहेड्रल आहे त्यांनी सांगितलं. आता त्याने दुसरा पॉइंट कसा दिला पहा, की ही प्रायमरी व्हॅलन्सी सेकंडरी व्हॅलन्सी सेपरेट कशावरून केली, त्यांनी कशी सेपरेट केली. मग त्याने सांगितलं ही सेकंडरी व्हॅलन्सी त्याने रिप्रेझेंट कशामध्ये केली तर या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि या स्क्वेअर ब्रॅकेटचा बाहेरचा जो पार्ट आहे ज्याला आपण काउंटर आयन म्हणतो, म्हणजे प्रायमरी सेकंडरी व्हॅलन्सी सेपरेट कशी केली तर या स्क्वेअर ब्रॅकेट. आणि स्क्वेअर ब्रॅकेट मधले जेवढे काही आयटम्स आहेत हे नॉन आयोनायझेबल आहेत. म्हणून आपण याचे 2 पार्ट करतो, तर हे नॉन आयोनायझेबल आणि हा आयोनायझेबल. जॉमेट्री फिक्स कशावरून होती तर तुमच्या या पार्ट वरून होती, सेकंडरी व्हॅलन्सीवरून. याला ते नाव दिलं एंटायटी, याला नाव दिलं काउंटर आयन. ठीक आहे, यासाठी त्यांनी काय केलं, यासाठी त्याने एक एक्सपेरिमेंट केला बेटा.
एक्सपेरिमेंट काय केला तर कोबाल्ट क्लोराईड आणि अमोनियाची रिॲक्शन केली बेटा, आणि डिफरंट प्रोडक्ट्स फॉर्म झाले, त्यांना नंबर ऑफ प्रोडक्ट्स मिळाले बेटा. हे तर प्रोडक्ट्स इथे लिहिले बेटा मी, डिफरंट प्रोडक्ट्स तयार झाले. आणि यांचे हे प्रोडक्ट मिळाल्यानंतर यांनी याची रिॲक्शन कोणासोबत केली तर AgNO3 सोबत केली. AgNO3 सोबत रिॲक्शन केल्यानंतर त्याच्या हे लक्षात आलं की वो काही क्लोराईड आयन कम्प्लिटली आयोनाइज व्हायलाय, कम्प्लीट आयोनाइज व्हायले, प्रिसिपिटेशन मिळाले, AgClचं प्रिसिपिटेशन मिळाले, कम्प्लीट प्रिसिपिटेशन मिळाले, आणि काही क्लोराईड आयनचं प्रिसिपिटेशनच होईना. मग याच्यावरून त्यांनी त्याचं फॉर्म्युलेशन कशा पद्धतीनं तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड असल हे त्यानं सांगितलं. मग जसं फॉर एक्झाम्पल इथं पहा, हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड, हा कंपाऊंड, आणि या कंपाऊंडची AgNO3 सोबत रिॲक्शन केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की बाबा कम्प्लीट क्लोराईड आयनचं आयोनायझेशन व्हायले, म्हणून त्यांनी त्याच्या तो कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा फॉर्म्युला कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला तर या पद्धतीने रिप्रेझेंट केला. म्हणजे याचं जर आपण एक्वियस सोल्युशन घेतलं बेटा याचं, तर आपल्याला किती टोटल मोल्स ऑफ आयन, मोल्स ऑफ आयन्स किती मिळतात बेटा, आपल्याला 4 मिळतात. 4 क्लोराईड आयनचे मिळते, 3 क्लोराईड आयनचे मिळतात आणि एक कोणता आहे तुमचा या कॅटायनचा मिळतो. आणि हे 3 Cl जे येतं हे AgNO3 सोबत कंबाईन झाल्यानंतर काय येणार, 3 मोल्स ऑफ AgCl मिळाले आपल्याला, म्हणजे 3 मोल्स प्रिसिपिटेशन मिळालं. त्यानंतर त्यानं परत या कंपाऊंडची AgNO3 सोबत रिॲक्शन केल्यानंतर त्याच्या ऑब्झर्वेशन मध्ये आलं किंवा या पद्धतीनं तो कम्प्लीट द क्लोरीनचं आयोनायझेशन, कम्प्लीट द क्लोरीनचं आयोनायझेशन होत नाही याच्यात, आणि इथं आपल्याला मिळाले तिथं 2 मोल्स मिळाले, 2 मोल क्लोराईड आयनचे मिळाले, म्हणजे 2 मोल्स ऑफ AgClचं प्रिसिपिटेट मिळाले. त्याच्यावरून त्यानं तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड या पद्धतीने रिप्रेझेंट केलेला. त्यानंतर हा जो कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला तर या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केला, CONS3 4 Cl2 आणि Cl. आणि हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड कशा फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केला तर CONS3 3Cl3 या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केला. म्हणजे यांची रिॲक्शन केल्यानंतर इथं 3 मोल AgCl चे प्रिसिपिटेट मिळाले, म्हणजे टोटल मोल्स ऑफ आयन आपल्याला 4 मिळते. तर या कंपाऊंडची AgNO3 सोबत रिॲक्शन केल्यानंतर टोटल 3 मोल्स आपल्याला मिळाले, त्यापैकी 2 मोल्स कोणाचे तर क्लोराईड आयनचे, 2 मोल्स ऑफ AgCl मिळाले. यावरून हे लक्षात येते की बा काही क्लोराईड आयनचं कम्प्लीट आयनायझेशन व्हायला, काहीच कम्प्लीट आयनायझेशन होईना, याच्यावरून त्याचं फॉर्म्युलेशन केलं. या कंपाऊंडची जर तुम्ही रिॲक्शन केली AgNO3 सोबत आपल्याला प्रिसिपिटेटच मिळालं, याचा अर्थ हा आयनायझेशन, याचा आयनायझेशन होईना, म्हणजेच हा कंपाऊंड कोणता झाला तर तुमचा नॉन आयनिक कंपाऊंड आहे, म्हणजेच आपण याला म्हणतो नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. आणि आपल्याला माहिती आहे आयन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. जेवढे सोल्युशन मध्ये आयन जास्त तेवढी कंडक्टिव्हिटी जास्त आहे. आपण म्हणतो सर याची सगळ्यात जास्त, हा टोटल 4 द्यायचे, इथं किती देणार, हे 2 Cl चे आणि 1 आहे, म्हणजे टोटल किती मिळणार तर 3 आहे. इथं टोटल नंबर ऑफ आयन्स किती मिळणार आहेत, 2 आहेत. इथं तर आपल्याला आयन्स मिळणारच नाही, म्हणून हा झाला तुमचा नॉन इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. बर, त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की हे रिप्रेझेंट कसा करायचं. प्रायमरी व्हॅलन्सी त्यानं डॉटेड लाईन रिप्रेझेंट केली, आणि सेकंडरी व्हॅलन्सी जी आहे ती थिक लाईन रिप्रेझेंट केली. हा कंपाऊंड कसा रिप्रेझेंट केला त्यांनी, CO+3. इथं पहा हे प्रायमरी व्हॅलन्सी रिप्रेझेंट केली, Cl, हे Cl आणि हा Cl, हे डॉटेड लाईन रिप्रेझेंट केलं. आणि सेकंडरी व्हॅलन्सी कशाने रिप्रेझेंट केली,
थिक लाईन रिप्रेझेंट केली. हे थिक लाईन NS3 या ठिकाणी परत NS3 NS3 NH3 आणि हे NS3 चालेल. 1 2 3 4 5 आणि हे इथे NS3 रिप्रेझेंट केला. पण या केसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं याचा डबल रोल आहे. याची प्रायमरी व्हॅलन्सी आपण येणं पण सॅटिस्फाय करायलो आणि हे लिगँड पण आहे. म्हणजे याचा डबल रोल काय, प्रायमरी व्हॅलन्सी ॲज वेल एज सेकंडरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायला. मग हा रिप्रेझेंट कशा पद्धतीने केला. मग इथं या वर्नरनं हा जो सीएल आहे हा सीएल डॉटनं रिप्रेझेंट केला पहिले डॉटेड लाईननं. म्हणजे हा प्रायमरी व्हॅलन्सी सांगितला आणि दुसरा त्यांनी सांगितला परत थिक लाईन म्हणजे हा सेकंडरी व्हॅलन्सी. म्हणजे हा झाला त्याचा डबल रोल. बाकीचे हे जे दोन सीएल आहेत हे तर फक्त प्रायमरी व्हॅलन्सीज येणार बेटा. हा प्रायमरी व्हॅलन्स आणि हे जे NS3 5 आहेत हे थिक लाईन रिप्रेझेंट केले. NS3 हे सेकंडरी व्हॅलन्सी. ठीक आहे. म्हणजे याला कोणते कोणते पॉईंट दिले पहा. किंवा सेकंडरी व्हॅलन्सी ही डायरेक्शनल आहे. जर सेकंडरी व्हॅलन्सी जर कोऑर्डिनेशन नंबर जर 6 असेल तर जॉमेट्री ऑक्टाहेड्रल आहे. पण कोऑर्डिनेशन नंबर जेव्हा 4 आहे तेव्हा त्याने सांगितलं दोन पद्धतीचे व्हॅलन्सी दोन जॉमेट्री येऊ शकते. एक तर टेट्राहेड्रल आहे नाहीतर स्क्वेअर प्लेनार आहे. क्लिअर झालं याच्यात. परत त्याने सांगितले की सर ही सेकंडरी व्हॅलन्सी फिक्स आहे. ही फिक्स आहे बदलत नाही. आता सेकंडरी व्हॅलन्सी फिक्स कशी आहे मला सांगा. कुठला पण एलिमेंट जे एस ब्लॉक आहे पी ब्लॉक आहे हा काय करतो, हा ऍक्टिव्ह आहे. हा स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. हा त्याचा ऑक्टेट कम्प्लीट करायचा प्रयत्न करतो. मग त्याच पद्धतीनं या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सुद्धा हा जो मेटल आयन आहे हा पण स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. मग स्टेबल होण्याचा प्रयत्न पण करतो म्हणजे काय, तो पण हा प्रयत्न करतो की बाबा त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इनर्ट गॅस एलिमेंट इतके इलेक्ट्रॉन आणण्याचा तो प्रयत्न करेल. मग इथं पहा या कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण म्हणतो स्टेबल आहे. कसा स्टेबल आहे तर आपण काय करतो की इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर वरून सांगतो की स्टेबल आहे का अनस्टेबल आहे. आता या केसमध्ये पहा या कोबाल्टचं जे चार्ज आहे, कोबाल्टचा ऍटॉमिक नंबर जे आहे, ऍटॉमिक नंबर कोबाल्टचा किती आहे तर 27 आहे आणि इथं याची ऑक्सिडेशन स्टेट किती 3 आहे. याचा अर्थ यांनी काय केलेलं की 3 इलेक्ट्रॉन लूज केलेत. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती झाले तर 24 आहेत. मग हा काय प्रयत्न करल, 36 इलेक्ट्रॉन पाहिजेत मला इनर्ट गॅस एलिमेंट. क्रिप्टॉन इतके इलेक्ट्रॉन पाहिजेत मला. आता 36 इतके इलेक्ट्रॉन जर पाहिजेत, याला टोटल 36 इलेक्ट्रॉन पाहिजे, तर हा काय प्रयत्न करल, किती इलेक्ट्रॉन कमी पडाले त्याला 12. मग याचा अर्थ तो काय करल 6 मोनो डेटेड लिगँड करून इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करल आणि ते फिक्स आहे. किंवा 3 बायडेंटेड लिगँड करून इलेक्ट्रॉन गेन करल. म्हणून आपण काय म्हणतो की सेकंडरी व्हॅलन्सी ही फिक्स आहे. झालं क्लिअर. ठीक आहे बेटा, चल थँक्यू.